कुणीही म्हणायचं नाही आमची टीम आली नाही, आमचा तेव्हा काम करणार आला नाही, तेव्हा नाही आला तर माझ्याजवळ होऊन देते का? त्यामुळे आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं. आपल्याला जसा वेळ मिळत तसं गाव आपण पिंजून काढायचं. गाव आणि गावातला माणूस त्याला निरोप गेला नाही असं झालं नाही पाहिजे. आता आम्ही जी मोहीम सुरू केली पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात ती तुम्हाला सांगतो. आम्ही काम सुरू केले. आता मोबाईल प्रत्येक मराठ्याच्या खिशात, असा माणूस नाही की त्याच्याजवळ मोबाईल. ती आता आजपासून, उद्या नाही, आजपासून मराठ्यांनी नाशिक जिल्ह्याच्या सुरू करायचं. मोबाईल खिशातला काढायचा. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 1000 तरी नंबर. पुढे जायची गरज आहे का? फुकट पेट्रोल नसायची, फुकटच वाटत ती बोलायचं सुद्धा काही काम नाही. त्याच्यात 500 नंबर तरी मराठीचे प्रत्येकावर, गरीब असो किंवा श्रीमंत मराठा असो. त्याला फोन करून सांगायचं जातीसाठी, जातीच्या लेकरासाठी, त्या आरक्षणासाठी मुंबईला चल. प्रत्येकाला फक्त फोन लावायला सुरुवात करायची की नवीन मोहीम. घरात बसल्या बसल्या फोन लावू शकता, तुमचं काम करता करता तुम्ही लावू शकता. एकही माणूस सोडायचा नाही. मग तो अधिकारी असू द्या, तो कर्मचारी असू द्या, तो मजूर असू द्या, व्यावसायिक, उद्योगपती, राजकारणी, कोणी असू द्या. आणि जे येणार नाही त्याचं नाव मला सांग. आम्ही याला सांगितलं होतं, पण मुंबईला गेलो, हे गावात हिडत होतं, त्याला पाडलं म्हणून समजायचं, त्याला पाडायचं. तुमच्याकडे हुकलं त्याला मग आक्षेप काय करता, मी राज्यात पुढेच येणार. आणि मग एकाकडे गेलो असतो, सगळीकडे जावं लागलं असतं. आणि मग आपल्यासारखं धुकून निघलं असतं बरं, रोज प्रचार. इतक्या त्या केशी झाल्यात मायावर, प्रत्येक चौकातले केशी हो महाराष्ट्रातल्या माया. आता हे आंदोलन झालं, मला नुसते 30 जत्राच करावं लागते. मोठेपणात आणि भावनेत वागून काही अर्थ, खोट्या प्रतिष्ठेत जगण्यात काहीच अर्थ नाही. एक दिवसाच्या सुखात माझ्याने आयुष्याचं सुख लेकरा मुलांना मिळालं पाहिजे. आपला जर एखादा अधिकारी नोकरी लागला ना, जागेवर येणार होते तिथंच, त्याला कधीच गोडती मिळत नाही. जस काय त्याच्या पुढच्या भिडकाची केली, दुसरं मागून येतो तो अधिकारी सुद्धा होतो. याला आरक्षण झाला होता. नोकऱ्यात आपण जात नाही.